गायांना कडब्याची कुट्टी टाकून घेतली, सगळे खात आहेत आता. तर दूध काढायची शूटिंग मी गंगावेल्यानंतरच घेणार. गंगाची टाकू आपण. इकडं काल आणलेली अद्रक खाली करून घ्यायची. आत्ताच नाही, थोड्या वेळाने खाली करणार आहे. कुट्टी थोडी कमी पडेल असं वाटलं म्हणून मी ह्यांना वरण्याचे चिपाड्या टाकलेत. हे खातात पण चिपाडं आणि बाकीच्यांना कुट्टी टाकली. मोत्याचं दूध पिऊन झाले, तो आता चपातीची वाट बघतोय. म्हणजे त्याला इतक्या लवकर भूक नाही लागली. तो 10 वाजता नक्कीच चपातीसाठी ओरडेल, कारण सकाळी तो 6लाच दूध पिलंय. 6 साडेसहाला. आज आपण सर्जाला पत्र्या मारून घेतोय. तो गाजऱ्या नक्कीच आहे, त्याला पत्र्याची गरज होती म्हणून त्याला आता पत्र्या मारायचं चालू आहे. फुल व्हिडिओ चॅनलवर आहे. हा बैल तर सर्जा तर पत्र्या मारल्यापासून माझ्या पण तुंबतोय. ॲग्रेसिव्हपणा दाखवतोय मला पण, की जवळ येऊ नको. त्याला परत आज हे बघा इथं लागले, ऐक तर इथं आज लागले. परत ऐक इथलं साल गेली, बरंच लागले. आणि पलीकडून काही लागलं असेल पडल्यावर, इकडून हाडकला वगैरे लागला असेल तर ते बघा. आज आपली गंगा गाय व्यायला वड नाही, एकट्याला ओढते. बारीक वासरी वड. आई आहे का फोन धरायला? तर आता भैया थोडीशी मदत करतोय तिला. पडू दे, 5 रटच आहे. आई पोतान. तर एकदम हलक्यात भैयाने ओढलंय, जास्त काही ताकद लागली नाही तिला. वासराला चाटून कोरडं करते गंगा. आपण तिला गरम गुळ पाणी देतोय. ह्याला दूध पाजणं म्हणजे लयच अवघड आहे. नवीन नवीन शिकतोय दूध प्यायला, तर सारखं सर तोंडात द्यावं लागतं. बघा सुटलं, परत आता तोंडात द्यायचं. त्यात पकडत पण नाही व्यवस्थित. ते ऑटोमॅटिक पण शिकतं प्यायला, पण वेळ लागतो. त्यापेक्षा मी थोडी मदत केली तर लवकर शिकेल. स्वतः पण शिकतं ते. अशी थोडीशी मदत केल्यावर लवकर शिकतं. काय ना, गाईचे सड पण थोडे मोठाले आहेत, म्हणजे सूज आलेली असते ना नवीन नवीन, त्याच्यामुळं. तो वासराला मी इथं 20 किलोला बांधले गायपाशी. गायपुडी कुट्टी सरकून ठेवतो. गाय कुट्टी गंगाला इथं बाटूक आणून टाकले. बाटूक खायला ते त्याचं हे सुकलेलं आहे. गंगाला आता हिरवं टाकायचं नाही 2 दिवस, पण सुकलेलं बाटूक आहे हिरव्या कलरचं, खायला ते आवडीने. चिमण्याला भैयाने इकडं झाडाखाली बांधले. ह्या दोघांचा आराम चालू आहे. इकडं गंगा आराम करते. तिला बाटू पण टाकलं होतं तिकडं. कुट्टी खाल्ली तिने थोडी, आराम करते. तिचं झार पडतो, आता पडेल थोड्या वेळाने. 4 वाजले. जनावरे मध्ये बांधून घेतो. जर्शा गायामध्ये बांधल्यात. हे 2 वासरं आज इकडं बांधले होते. गंगाच्या गडबडीत इकडंच राहिले आज वासरं. हे तिथं बांधले होते त्या लिंबाला, आता इथं बांधले होते. नंतर थोड्या वेळाने ते चारण्यात येतील. आता हे 2-2च घेऊन जातो, कारण की लहान वासरं ते आता नवीन वासराला थोडंसं धक्का वगैरे लावतील. तर रस्त्यातच थांबले ना नवीन वासरू, त्याच्यामुळे हे धक्का वगैरे लावतील. त्याच्यामुळे ह्या दोघींना बारक्याला हातातच घेऊन जातो. राणी देवशेनी बांधल्यात. आता शुभश्रीला आणि मायडीला बांधतो. परत ह्यानंतर भैया घ्यायला येईन ह्या दोघींना. बैलगाडी घेऊन आलो ऊसाच्या शेतात. आता ऊस तोडून ठेवला भैयाने, तर ऊस बैलगाडीत भरून घेतो. आत्ता ऊसच कुट्टी करून टाकायचं आहे. ऊसाची बैलगाडी आणली तर कुट्टी करायची चालू आहे. मग सगळ्या जनावरांना टाकायची. असं असते कुट्टी. ऊसाची कुट्टी सगळ्यांना टाकली. सगळे खात आहेत सर्जा व्यतिरिक्त. सर्जा थोडा दुखतंय, त्याचं अंग पडल्यामुळं वगैरे. त्याचा पाय पण थोडासा लंगडा चालवून चालतोय. पण उद्याच्याला कळेल त्याचं काय दुखतंय, म्हणजे अंग वगैरे टाटले का काय त्याचं, उद्याच्याला कळेल. बाकी इकडे चिमण्या खातोय. ती छोटी गाय खाते. सगळ्या जरशा गावरान गाय खात आहेत. इकडं पण हे दोघं खात आहेत. मोत्याला ठेवलं होतं खायला, पलीकडे मेंटास खातोय. इकडं गंगा नाही खात. तिला ठेवली होती कुट्टी, थोडीशीच खाल्ली तिने. आणि इकडं ह्याची थोडी खाल्ली. 1-2 दिवस ती कमीच खाईल, नंतर खाईल भरपूर. आणि दिवसभर त्या वासराला चाटते.
बैलांना पाण्यावरती आणलंय. मला थोडीशी वैरण आणायची रोजच्यावाने जनावरांना उद्या सकाळसाठी, आणि परत जायचं बैलगाडी घेऊन काटवनात. तर सर्जा आज सकाळी पाणी पिलं नव्हता, त्याला पत्र्या मारल्या नंतर तो पाणीच पिला नाही, आणि आधी पाजायचा नव्हता पाणी, त्याच्यामुळं मग मी आत्ता आणला. चला चिमण्या चल रे. कडबा गाडीत भरलाय, आता बैलगाडी घेऊन जातो घरी, कडबा खाली करतो आणि मग काटवण्यात जायचं. या चालताना सर्जा थोडासा लंगडतोय. हा समोरचा पाय ना अलीकडचा उजवा पाय, त्याने लंगडतोय थोडा, म्हणजे जास्त नाही, नॉर्मली. पडताना लागलं वगैरे त्याला, काय शिराव शिर चढली, पाय पिचकलाय, काय कळाना झालं, पण एकदम शांत झालाय. आता मी आलोय काटवण्यात यायला उशीर झाला, बैल लंगडतोय त्याच्यामुळे दम्माने आला, तर उशीर झाला काटवण्यात त्याला. आज सगळ्यात जास्त उशीर होणार घरी जायला. तर इथं कॅरेट ठेवले 2 अद्रकचे, तर ते घेऊन जातो. रिकामी कॅरेट आणले होते, ते वरच्या शेतात ठेवलेत. इथं ही चिगळाची भाजी काढून ठेवलेली. आता पटपट मी कॅरेट भरून घेतो सगळे बैलगाडीत. लय उशीर झाला आज काटवण्यात यायला. परत गंगा वेली, त्याच्यामुळे आई पण 1 वाजूस्तर घरीच होती आज. नॅचरली जे झाडं आलेत ते किती हिरवे आहेत सगळे, आणि आपले रामफळ लिंबुण्या सगळं वाळून गेलं. ऐक तर तेवढे कॅरेट ठेवले, ते लास्टचं कॅरेट ठेवायचं राहिले. एवढीच अद्रक काढली आज आईने. तर काल आपली अद्रक पाठवली होती मार्केटला, म्हणजे आज सकाळी. तर रात्री पप्पा अद्रक सोबत गेलेत, तर अद्रक पाठवली नांदेडला. तर पप्पा आणखीन आले नाहीत, आत्ता एक 7 वाजता येतील घरी परत. त्याच्यामुळे आता आई चालली चालतच, कारण की आई आपल्या रेग्युलरच्या रस्त्याने रोजच्या पटकन जाईल, आणि बैलगाडी आधीच बैल लंगडतोय त्याच्यामुळे दम्मानी चालते, आणि मला दुसऱ्या ऑप्शनच्या रस्त्याने जायचं ना, लांबून जायचं, त्याच्यामुळे मग आई गेली चलत. तर आणि आपल्या अद्रकला भाव लागला 10,000 रुपये. 10,000 रुपये म्हणजे 100 रुपये किलो. तर क्वालिटीनुसार भाव आहे 10,500, 11,000 किंवा 9,500 असा. तर आपल्या अद्रक लागला 10,000 रुपये भाव, म्हणजे 100 रुपये किलो. तर क्वालिटी कशावर ठरती, तर हे ना अद्रकचं ही फणी आहे, तर ही इथं मोडली, इथं येल्लो दिसते ना, माझा अंगठा लागला तिथं, तर तिथं ही मोडली आहे. तर ही मोडायला नाही पाहिजे. जेवढा अखंड असेल ना तर तेवढा रेट जास्त, आणि स्वच्छ धुतलेली जेवढी चमकल ना तसा रेट जास्त ठरतो. तर आता हे कॅरेट फुल भरलेलं नाही आहे, तर एक कॅरेट सरासरी 20 किलो भरतं. तर हे आत्ता जे आपण कॅरेट बघतो तर हे 17 किलो भरेल. तर चला, सर्जा तर लागला मस्ती करायला, त्याने शिंग बाहेर काढलं एक. एवढा लंगडा आहे पण त्याला दमच निघत नाही. आता काढायला बघतो ते मलाच काढावं लागेल, निघणार नाही त्याला शिंग. तरी इथं असं ते शिंगाला घासायला जातो, आणि इथं खिळीत असं शिंग अडकून घेतो. तरी मी त्याचं जोतं काढलं आहे, तर थोडंसं उचललं आहे. थांब अशी दांडी उचलली ना तर तो काढून घेईल. हा काढलं परत. दुसरं काय अंगात मस्ती, दुसरं काय. तर चला आता मी निघतो घरी. एवढे कॅरेट भरून ठेवलेत. आज मोर काय दिसले नाही. आणि दिवस तर मावळून गेला मला इकडंच काटवनातच. तेव्हा घरचे कामं केले असतील भैयाने. तर यावर्षी तरी अद्रकीला भाव आहे चांगला. मागच्या वर्षी पण होता, पण त्याच्या आधी भाव नव्हता. तर आपल्याकडे गेल्या वर्षी पण थोडीशी अद्रक होती, आणि यावर्षी तर 2 तुकडे. तर एवढी जी मी बैलगाडी अद्रक घेऊन चाललो आहे ती म्हणजे ॲव्हरेजली 20,000ची असेल. ते प्रत्येक कॅरेटमध्ये 20 किलो बसते. तर 2,000चं प्रत्येक कॅरेट, तर 2, 2,500. तर असे मी चालवले 10 कॅरेट पाठीमागे बैलगाडीत. आज पण मला रस्त्याचाच अंधार झाला. बैलच दम्माने चालतोय आज. इकडे सगळे झाडं. दिवस तर कधीच मावळून गेलाय. चंद्र पण वर आलाय.
आणि मला यायला इतका उशीर झाला, इतका की काहीच दिसत नाही. सगळं अंधार झाला. वरती चंद्र दिसतंय, खाली लाईट दिसत आहेत आणि इकडं बैल आहेत आणि घरातल्या लाईट लावल्या नाहीत आणखीन. तर एवढा उशीर झाला मला यायला. बैलांनी आज लयच उशीर केला. आत्ता आपल्या घरातल्या लाईटी टाकल्यात आईने. गोठ्यात उशीर झाला आज यायला लयच. आपण जे गंगाचं सुरुवातीलाच दुपारी दूध काढलं होतं ना, तर ते इथं आहे. तर त्याच्यात अर्धा तर फेसच आहे. तर ते असंच ठेवलं आहे. ह्याच्या बनवायच्यात वड्या. हे फर्स्ट टाईमच आहे. ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात ना, तर ते हे खरवस चिक आहे. हा खरवस कोलेस्ट्रॉल. आणि इकडं आता संध्याकाळी गंगाचं दूध काढलेलं आहे ना, तर ते इकडे ह्याचा बनवला आहे खरवस. तर ह्याचा पण चांगला खरवस झाला आहे. काही जास्त फुल दूध नाही काढलं गंगाचं, कारण तिला सकाळी थोडंसं काढायचं, आत्ता थोडंसं काढायचं. एक 2-3 वेळेस थोडंच काढावं लागतं. पूर्ण दूध जर काढलं तर गायला कॅल्शियमची कमतरता होते. त्याच्यामुळे पूर्ण दूध नाही काढत. आणि हे जे आहे ना खरवस, तर ह्याच्यात प्रोटीन्स आणि कॅल्शियम भरपूर आहे. तर मला तर आवडतो खरवस खायला. आणि जे इकडं कोलेस्ट्रॉल आहे ना चिक, तर ह्याच्या बनवायच्यात वड्या. तर ह्या थोड्या वेळाने बनवायच्या जेवण वगैरे झालं. आम्ही तर भरपूर खातो खरवस, म्हणजे प्रत्येक गाय वेली की बनवतो. तुम्हाला थोडक्यात सांगतो की आम्ही वड्या कशा बनवल्या. ते अगोदर चिक आहे तो वाफायला ठेवायचा. मोठ्या बुगण्यात गरम पाणी ठेवून त्याच्यात छोट्या बुगण्यात दूध ठेवायचं. हे दूध चिक पूर्ण वाफून घ्यायचा. त्याला वेळोवेळी बत्ते घालून बघायचं की होतोय का ते. तर आता बघून झाकून ठेवलं आहे. तर त्याच्यात परत बत्त्याने असं कापून बघायचं. जर बत्त्याने कापलं तर झालं म्हणायचं. चिक फक्त घट्ट झाला पाहिजे, जास्त घट्ट नाही झाला पाहिजे. तर मी बघा चेक करून बघतोय त्या बत्त्याने की हे झालं आहे का. तर असं झाला घट्ट की झाला ओके चिक. परत बत्त्याने कापून ह्याला गोल साईडने कापून परत त्याला मोठ्या प्लेटमध्ये खाली घ्यायचं. परत त्याला खिसून घ्यायचं मोठ्या प्लेटमध्ये. तर आता आपण आलो गंगाकडे. आव बरं ठेवतो. तर बघा गंगा कसं वासराला कुशीत घेऊन बसली. आणि कुत्र्यांपासून वगैरे त्या वासराचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून आपण गायीपोडच वासराला बांधले. तर त्याला थोडंफार नॉलेज यावं 1-2 दिवसात. कसं दचकते उठाय बघते. तर त्याच्यामुळं आपण त्याला गायीपाशी बांधले. त्याला थोडंफार आईचं शिकून नॉलेज यावं. आणि गाय पण कसं त्याचं प्रोटेक्शन करायला. इकडं लिंबाचं खोड आहे, पलीकडून स्वतः बसली आहे. आणि जवळ बसल्यामुळं गाय त्याला ऊब निर्माण होते, थोडी गरमी. चला आता मी जास्त वेळ इथं थांबलो तर ते डिस्टर्ब होऊन गाय उठेल, त्यामुळे मी आता जातो. वाफवलेलं दूध किसून घेतलंय. किस मस्त सुटसुटीत झालाय. आता इकडं बघूनच घेतोय किस. किसामध्ये साखर ॲड करून गॅसवरती ठेवायचं. साखर मिक्स करायची पूर्ण. गॅसवर ठेवल्यावरती साखरेचा पाक होईल. तो पाक पूर्ण आटेपर्यंत त्याला अधूनमधून साखर कंटिन्यूस हलवत राहायचं. पूर्ण पाक आटल्यावर तो असा होईल. त्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये खालून प्लेटला तूप लावून घ्यायचं. तूप पूर्ण पांगून झाल्यानंतर गॅसवरचा जो किस आहे तो प्लेटमध्ये घ्यायचा. त्याला व्यवस्थित पांगवायचं, लेवल करायचे. जास्त चोपायचं नाही, दबाव नाही द्यायचा, फक्त लेवल करून घ्यायची. 10 मिनिटानंतर त्याच्या वड्या कापून घ्यायच्या. वड्या कापून थोड्या व्यवस्थित कापायच्या. 5-6 तासानंतर वड्या तयार होतात. ह्या वड्या 6 ते 8 दिवस टिकतात. गंगासाठी बाहेर झोपायला आलोय तर मोत्या काय झोपून देत नाही. खालून सारखं धक्का लावतो.